काका कंटाळलोय। बाबा कुठे आहेत? बाबा आत आहे। त्यांना कळलं ना की मी तुमच्याशी बोलतोय तर ते चिडतील। कुठे? आणि तुम्ही आहात कुठे सगळे? मामाकडे आलोय, पण घरच्यांशी बोलायचं नाही असं बाबांनी बजावून ठेवलंय मला आणि आर्यनला। मामाकडे गेलेत? हा फोन दे बाबांना, मी बोलते म्हणून सांग। नको काका, मी ठेवतो, बाबा चिडतील। काका बाबा येतात, मी ठेवतो। काय झालं? गुड मॉर्निंग साक्षी। मॉर्निंग। साक्षी, मिसेस पवार म्हणून एक पेशंट आहे, त्यांना भेटून येशील का? मी कशाला? त्याचं काय आहे की ह्या अगोदर मानसी मॅम त्यांना भेटायच्या, आता मानसी मॅम नाही आहेत, सो मिसेस पवार माझ्याकडे चौकशी करत होत्या। मी म्हणाले की आता साक्षी मॅडम आहेत, तर त्या म्हणाल्या की भेटायला पाठव म्हणून, सो जा। अच्छा, म्हणजे निर्मला मावशीने सांगितलंय का त्यांच्याकडे जायला की विक्रांत सर? नाही, त्यांनी नाही सांगितलंय, मीच सांगते। का? उगाच कशाला मी भेटायला जाऊ त्यांना? माझी तर साधी ओळख पण नाही। अगं मग होईल की ओळख, त्याचसाठी बोलावलंय। अगं पण ते माझं काम नाहीच आहे, मी फक्त माझं काम करेन। माझा प्रोफाईल हा टोटली डिफरंट आहे आणि मी इथे निर्मला मावशीला असिस्ट करायला आले। वेल, तसा तर मानसी मॅमचा सुद्धा सेमच प्रोफाईल होता, पण तरी सुद्धा त्या पर्सनली प्रत्येक पेशंटची चौकशी करायच्या, वेळ मिळाला की भेटून यायच्या। दॅट्स ओके, पण कसं आहे ना सारिका, मी मानसी मॅडम नाहीये ना, सो विक्रांत सर आणि निर्मला मावशी सांगतील ना मी तेच करेन। अगं एकदा भेटून तर बघ, गंमत असते। आपण पेशंट्सना साधं भेटलो ना तरी सुद्धा त्यांना खूप छान वाटतं, आणि असंही हेच तर आपलं काम आहे ना। आम्हाला ना हॉस्पिटलमध्ये सांगून ठेवलेलं आहे की कधीही कुठल्या पेशंटने हाक मारली की ताबडतोब त्याला अटेंड करायचं, मग ते आपल्या प्रोफाईलमध्ये असलं काय आणि नसलं काय, कमीत कमी पेशंटला काय हवं काय नको हे तर विचारायलाच हवं। विक्रांत सर आणि निर्मला मावशी मला माझं काम शिकवतीलच, ओके? सो प्लीज तू मला माझं काम शिकवू नकोस। आणि गंमत, मी इथे गंमत करायला आले नाहीये, माझं काम करायला आले। सो माझ्या प्रोफाईलमध्ये जे काम आहे ते मी करेनच, ओके? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो चालेल।
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.